हाय, मी आहे पुष्पा. माझ्या पुश लाईफ चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता आम्ही अल्मोडा हॉटेलमध्ये आहोत. तिथे नाश्ता वगैरे करतोय आणि या हॉटेलमधून आम्ही आता जाणार आहोत नंतर राणीखेतला. आणि राणीखेतला जाता जाता तिथे मध्ये एक सूर्य मंदिर लागतं. ते सूर्य मंदिर आम्ही बघणार आहोत. ते सूर्य मंदिर बघितल्यानंतर ते पुढे कौसानीला गांधी आश्रम आहे, तिथे जाणार आहोत. तिथे पण आम्ही भेट देणार आहोत. आणि नंतर एक बिनसरला एक छोटं मंदिर आहे, तिथे पण आम्ही जाणार आहोत. तर तुम्ही पण माझ्याबरोबर चला. आम्ही कुठे कुठे काय काय जाणार आहे मी तुम्हाला सांगेनच आणि काय काय करणार ते दाखवेन तुम्हाला. कुठे चालला तुम्ही? कुठे चालला? सूर्य मंदिरला काय आहे? सूर्य मंदिर चाललंय. सूर्यदेवच्या मंदिर आहे. तर आम्ही आता इथून चढून असं सगळं पायऱ्या वगैरे होत्या, तर दमलो आम्ही खूप चढून. आता हे बघा मंदिर आहे, पूर्ण दगडाचं आहे. सिमेंटचं अजिबात त्याच्यात काही काम नाही. विदाऊट सिमेंटचं पूर्ण काम, दगडाचं फुल आहे. आणि हे दगडं पण तुम्हाला दिसत असतील, एकदम जुनी दगडं आहेत, म्हणजे तुम्हाला त्याच्यानं कळत असेल. असे छोट्या छोट्या गुफा टाईप त्याच्यामध्ये होतं आणि फुल दगडाचंच फुल बनलेलं होतं. पण एवढं थंड आणि शांत होतं तिथे, एकदम एकदम शांत वाटत होतं. तर हे असं मंदिर बघा किती जुनं आहे ते. आणि पण इतकं स्वच्छता होती. हे सूर्याचं असं प्रतीक होतं, तिथे दाखवलं होतं. हे असं सूर्याचं टाईप ते पण होतं. आणि हा कळस आहे बघा, हा कळस आहे मंदिराचा. आणि असे छोटे छोटे असे कळस होते तिथे. असे भरपूर असे छोटी छोटी अशी मंदिरं होती तिथे आणि पूर्ण दगड आहे. आणि तिथे समोर एक असे छोटे छोटे कळस होते, त्याच्यामधून एक अशी जागा होती आणि त्या जागेमधून सूर्यप्रकाश बरोबर त्या मंदिरच्या आतमध्ये पडतो देवावर, असं बोललं जातं. असं ते असं होतं सगळं तिथे. तिथे आम्ही खूप वेळ होतो. तिथे मस्त फोटो वगैरे काढले सगळं. हे बघा, हे कसं मंदिर आहे बघा हे. आणि स्वच्छता खूप होती पण तिथे, एवढं क्लीन होतं सगळं, सगळीकडे असं स्वच्छ होतं एकदम. मी असे छोटे छोटे मंदिर होते. आणि मग ते मंदिर बघून झाल्यानंतर आम्ही तिथून निघालो. शॉल फॅक्टरी पण होती. त्या शॉल फॅक्टरीला आम्ही व्हिजिट दिली आणि त्या शॉल फॅक्टरीच्या समोरच आम्ही असा मस्त ग्रुप फोटो काढला. आता आम्ही कौसानीला गांधी आश्रममध्ये आलो आहोत. इथे ह्या आश्रममध्ये आल्यानंतर हे मस्त इकडं सगळं परिसर छान होता. इथे गांधीजी काही दिवस राहिले होते आणि त्यामुळे त्यांना हे जागा खूप आवडली. आणि त्यांनी असं हे भारताचं स्वित्झर्लंड आहे असं ह्याला बोललं जातं. आणि इथे माणसं फिरायला आल्यावर ह्या ठिकाणी जरूर ह्या ठिकाणी येऊन भेट देतात, कारण तो परिसर आहेच तेवढा शांत आणि छान. अशी तिन्ही माकडं पण होती गांधीजींची. आणि तिथे खूप सारे आम्ही फोटो वगैरे काढले. इथे एक त्यांचे म्युझियम पण होतं, त्यांच्याबद्दल खूप सारी माहिती तिथे सांगितली होती. फोटो होते त्यांचे तिथे, काय काय त्यांच्याबद्दल भरपूर असं काय काय लिहिलं होतं. ते पण खूप छान सगळं वाचून वगैरे वाटलं. हे असं मस्त परिसर डोंगरांनी व्यापलेला होता, सगळीकडे आजूबाजूला असा डोंगर होता. आणि वातावरण एकदम थंड होतं तिथे, म्हणजे असं गरम वगैरे अजिबात वाटत नव्हतं. ते शांत आणि पीसफुल वाटत होतं. मग तिथून आम्ही पुढे निघालो.
Celebrations. नंतर मग आम्ही हॉटेलवर आल्यानंतर प्रफुल्लबाई आणि जयश्रीबेन यांचा लग्नाचा वाढदिवस होता, तो मस्त आम्ही सेलिब्रेट केला. both of you. आप जियो हजारों साल, साल के दिन हो साल के दिन हो 50,000. हाँ? और जो आप तरक्की करते हो, फोटो लो ना यार, दुआ करते हैं कि आप दिन दुगनी रात चौगुनी तरक्की कर. धन्यवाद धन्यवाद. गाना कैसे हमने भी नहीं सोचा था, इन्होंने भी नहीं सोचा. चलो हैप्पी वेडिंग एनिवर्सरी. थैंक यू थैंक यू थैंक यू. वही चाहिए था. अरे आपके अगर मन का हम लोग नहीं सोचेंगे तो कौन सोचेगा? हाँ? हमारे घर ऐसे ही थे, लेकिन फेस जो प्रफुल्ल को चाहिए थे ना, वो वैसे कॉफी मिला अभी. नमो बुद्धाय. तर्फे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या. और तुम्हारे आता आम्ही नाश्ता करतोय. नाश्ता करून आम्ही जिम कॉर्बेटला निघणार आहोत आणि जिम कॉर्बेटला जाताना एक बिनसरला एक मंदिर आहे, रामाचं मंदिर आहे. तिथे आम्ही त्या रामाच्या मंदिरला भेट देणार आहोत, ते मी तुम्हाला दाखवेनच. आणि नंतर तिथून आम्ही मग जिम कॉर्बेट म्युझियमला पण भेट देणार आहोत. ते रस्त्यामध्येच लागतं, त्याला भेट देणार आहे. हे आम्ही बाहेर हॉटेलच्या बाहेर खूप छान असं गार्डन वगैरे होतं, तिथे छान आम्ही रील बनवले, फोटो काढले. एकदम छान ते हॉटेल असं ना डोंगराच्या अशा टॉपवर होतं, त्यामुळे पूर्ण असं गार्डन फुलांनी असं ग्रीनरीने सजलेलं होतं. भरपूर प्रकारची तिथे फुलं होती आणि तिथे आम्ही मस्त खूप फोटो वगैरे काढले. तिथे खूप मजा, खूप तिथे थोडा वेळ टाईम आम्ही स्पेंड केला आणि तिथून मग आम्ही निघालो जाण्यासाठी. हे आम्ही तिथून सगळे फोटो वगैरे काढत होतो. हे फोटो काढले सगळे. खूप छान होतं तिथे दृश्य, खूप छान नजारा होता तिथला. आणि एकदम डोंगरावर होतं ते हॉटेल एकदम. इथं बघ. हे सगळेजण आम्हाला ओरडत होते चला चला लवकर, पण आम्ही काय फोटो काढत रील काढत होतो, फोटो काढत होतो. इतकं बरं वाटत होतं सगळं बघून तिथे ना, खूप छान होतं. तिथे आम्ही अशी या चौघींनी आम्ही अशी एक रील पण बनवली. ती रील पण मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेली आहे, ती पण तुम्ही जरूर बघा. आणि नंतर मग आम्ही दुपारी एका ढाबा टाईप असं हॉटेल होतं, तिथे आम्ही जेवलो. व्हेज जेवण होतं, छान होतं जेवण, साधं जेवण होतं पण मस्त होतं, घरगुती असं जेवण होतं. आणि तिथे आम्ही पोट भरून सगळे जेवलो आणि थाळी टाईप जेवण होतं. मग एक बाहेर ना असा झरणा वाहत होता, तिथे मस्त आम्ही हात वगैरे तोंड वगैरे धुतलं. फ्रीजसारखं थंड पाणी होतं तिथे आणि नॅचरल बोलतात ना पाणी, तसं तो मस्त अनुभव वाटला आणि तिथे तोंड वगैरे धुतलं आम्ही. मस्त होतं ते झरणा. आणि तिथून मग पुढे नंतर आम्ही तिथून रामाच्या हे बिनसरला रामाचं मंदिर आहे, त्या रामाच्या मंदिरच्या इथे भरपूर साऱ्या अशा घंट्या लावलेल्या होत्या. त्या बहुतेक मन्नतच्या अशा घंट्या होत्या त्या. आणि हे काय छोट्या छोट्या घंट्या दिसतात ना तुम्हाला लावलेल्या, त्या अशा खूप साऱ्या होत्या तिथे. मग ते मोठं मंदिर असं होतं आणि एकदम असे मोठमोठे मूर्त्या वगैरे होत्या. हॅलो हाय, आम्ही बिन्सल टेम्पलच्या इथे आलो आहोत. हे बिन्सल टेम्पल आहे. हा रथ बघा किती मोठा आहे, इथून बघा इकडं नाही ते. हा रथ किती मोठा रामाचा रथ आहे, ती मूर्ती आहे रामाची.
रामाची मूर्ती आहे आणि बहुतेक लक्ष्मण आहे खाली ना, लक्ष्मण राम आणि रथ आहे तो. रथ खूप छान मोठा आहे. पूर्ण दाखवा मंदिर, मंदिर दाखवा पूर्ण. मस्त आहे, शांत आहे, थंड आहे एकदम. सगळं दाखवा. छान हवा येते, थंड हवा, खूप छान वाटते. एलिफंट आहे ते, एशियन एलिफंट बघ किती मोठा आहे. हे बघ हे डिअरचे प्रकार बघा. हे सांबार, स्पॉटेड डिअर, वाइल्ड बोर आहे ते. ये स्केलेटन है, टाइगर स्केलेटन. ये राजा महाराजा लगाते हैं ना घर पे. हाँ वही है वो. त्याला काय घ्यायचंय? अरे ओरिजिनल है ये. अर्धवट आहे तो. गौतम मधला आहे तो. हे बघा ही मच्छन बघितली का? ही मच्छन बघ वरती, वरती बघ ना. हाँ हाय हॅलो. आज आम्ही इथे जिम कॉर्बेटमध्ये आलेलो आहोत. तिथे रात्री आलो आम्ही. तिथे आज ह्या हॉटेलमध्ये आम्ही स्टे केला, आज राहिलो आज आम्ही या हॉटेलमध्ये. आणि आज आम्ही जिम कॉर्बेटला जंगल सफारीसाठी जात आहोत. आणि मस्त बघूया आता तिथे आम्हाला काय प्राणी बघायला भेटतात ते. आता सकाळचे 6 वाजलेले आहेत. आता आम्ही निघालो आहे. मग जंगल सफारी करून आम्ही येऊन परत इथे आमच्या ह्या हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट वगैरे आहे. ब्रेकफास्ट झाल्यानंतर मग आम्ही ऋषिकेशला निघणार आहे. ऋषिकेशला मग आम्ही अजून काय काय ठिकाणं वगैरे बघणार आहे. आणि नंतर मग तिथे काय असेल ते तुम्हाला सांगेन. आणि आता जंगलमध्ये काय आम्हाला दिसतंय, कुठले प्राणी दिसतात, काय काय दिसतं ते तुम्हाला मी दाखवेन. तर चला आमच्याबरोबर जिम कॉर्बेटला जंगल सफारी. अरे हेलिकॉप्टर, हे हेलिकॉप्टर घेऊन मी अरे बापरे, कुठे जाते जंगल सफारीला. हेलिकॉप्टर मधून? हेलिकॉप्टर मधून बघणार आहे सगळं जंगल. अरे बापरे, हा सिंह वगैरे सगळे बघणार आहे त्याच्यातून. सिंह कुठे आले? छान आहे, मस्त आहे, सगळं गार्डन आहे, सगळं दाखवा. इथे पुढे
झालीये. बघा इथून आम्हाला प्राणी दिसले. काय आहे रे? हे काय हरण वगैरे त्यांची पिल्लू. अच्छा. आता आम्हाला हरणं बघायची गरज नाही, इथे बघून झालं आमचं. भाऊ छान आहे. मस्त सायकल. सायकलवरून जाणार आहे मी वाघ बघायला. चलो दिलदार चलो चांद के पार चलो. कहाँ जा रहे? चलो जंगल सफारी. सफारी. उगाच वेस्ट आहे. किधर जा रहे हो? जंगल सफारी. कौन सा जंगल सफारी? जिम कॉर्बेट. स्पॉटेड डियर आहे. बहुत अच्छा बड़ा वाला टाइगर देखा. किधर है? उधर उधर ये देखो फोटो देखो. हाँ दिखा ना. वीडियो नहीं लिया, फोटो नहीं लिया, सोच रहे. कौन है? इसका हमको जरा भेज देना है क्लिप अच्छा वाला फर्स्ट क्लास. ये देखो हाय. कितने शेर देखे? एक शेर देखा, पक्षियों का शेर अभी तक. सकाळ सकाळ सफर विद गुरु. जंगलात कोण दिसतो ना गाडी. तर अशा प्रकारे आम्ही पूर्ण जंगल सफारी केली. आम्हाला काय वाघ दिसला नाही, टायगर दिसला नाही, काय दिसलं नाही. फक्त हा पक्षी एवढा दिसला, हॉर्नबिल पक्षी. तो खूप रेअर दिसतो आणि त्याला पक्ष्यांचा टायगर म्हणतात. तो तेवढा आम्हाला दिसला. तर चला आमची जंगल सफारी इथेच संपली. आम्ही आता हॉटेलवर चाललो आहोत. तर आता मी हा माझा ब्लॉग इथेच थांबवते. माझ्या ब्लॉगला असंच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा, बाय बाय, लव यू ऑल.